कशा आहात मुलांनो? अभ्यास करतायत ना? करायलाच पाहिजे. आपण मागच्या लेक्चरमध्ये लॉज ऑफ मोशनचा शेवटचा पॉईंट स्टार्ट केलता, दॅट इज सेंटर ऑफ मास. आता बघा, जगामध्ये कोणतीही बॉडी राहू द्या, जगामध्ये कोणतीही बॉडी राहू द्या, प्रत्येक बॉडीला सेंटर ऑफ मास असतं. सेंटर ऑफ मास नेमकं असतंय काय की त्या बॉडीमधला असा एक पॉईंट असतो की ज्या पॉईंटला पूर्ण त्या बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. सपोज करा हा पेन आहे, ह्या पेनमध्ये असा एक पॉईंट असेल की ज्या पॉईंटला पूर्ण त्या पेनचं मास कॉन्सन्ट्रेट झालेलं असेल, तशा पॉईंटला आपण काय म्हणत असतो? सेंटर ऑफ मास. आता बघा, कुठल्याही बॉडीचं सेंटर ऑफ मास कसं काढलं जातं? बॉडी किंवा सिस्टीम दोन टाईपचे असतात. फर्स्ट डिस्क्रीट सिस्टीम किंवा डिस्क्रीट बॉडी, आणि दुसरी असती कंटिन्युअस सिस्टीम किंवा कंटिन्युअस बॉडी. डिस्क्रीट सिस्टीम किंवा डिस्क्रीट बॉडी हे काय असते नेमकं? सपोज तुमची बॉडी इथं थोडीशी आहे, इकडे थोडीशी आहे, तिकडे थोडीशी आहे, इकडे थोडीशी आहे. मग त्या सगळ्या थोड्या थोड्या बॉड्या ज्या आहेत, त्या सगळ्या बॉड्यांचं सेंटर ऑफ मास काढणं म्हणजे डिस्क्रीट सिस्टमचं सेंटर ऑफ मास काढणं. ठीक आहे, हे सगळे रामायण महाभारत मागच्या लेक्चरमध्ये मी कव्हर केलं आहे. ह्या लेक्चरमध्ये मी तुमचा सेकंड पॉईंट स्टार्ट करत आहे, दॅट इज सेंटर ऑफ मास ऑफ कंटिन्युअस बॉडी. आता बघा, कंटिन्युअस बॉडी कुणाला म्हणायचं? हा पेन कंटिन्युअस बॉडी आहे, म्हणजे एकदम असं बॉडी पूर्ण जर असेल तर तिला म्हणायचं कंटिन्युअस बॉडी. ठीक आहे, आता सपोज करा हा तुमचा क्यूब आहे, हा क्यूब पण कंटिन्युअस बॉडी आहे. ठीक आहे, जगातल्या खूप साऱ्या बॉडी अशा कंटिन्युअस बॉडी असतात. ठीक आहे, तुमचा मोबाईल फोन हा पण कंटिन्युअस बॉडी आहे. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये मी एखाद्या कंटिन्युअस बॉडीचं सेंटर ऑफ मास कसं काढायचं हे तुम्हाला मी शिकवणार आहे. डिस्क्रीट बॉडीचं सेंटर ऑफ मास कसं काढायचं? XCOM इज इक्वल टू M1 X1 प्लस M2 X2 डॅश 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 डिवाइड बाय M1 प्लस M2 प्लस M3 प्लस डॅश 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 डॅश. ठीक आहे, हे डिस्क्रीट सिस्टीमचं बॉडीचं सेंटर ऑफ मास काढण्यासाठीचा फॉर्म्युला आहे. परंतु एखादी जर कंटिन्युअस बॉडी असेल अशी, तर अशा बॉडीचं सेंटर ऑफ मास कसं काढायचं हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. ठीक आहे, चला तर मग आजचा नवीन पॉईंट टाका, सेंटर ऑफ मास ऑफ कंटिन्युअस बॉडी. एखादी जर कंटिन्युअस बॉडी दिली असेल तर अशा बॉडीचं सेंटर ऑफ मास कसं काढायचं? ठीक आहे, आता बघा, कंटिन्युअस बॉडी पण दोन टाईपच्या असतात. मग तुम्ही म्हणताल सर कशा असतात त्या? ही बॉडी कंटिन्युअस आहे, परंतु अशा कंटिन्युअस बॉडी पण दोन टाईपच्या असतात. फर्स्ट टाईपला म्हणायचं सिमेट्रिक कंटिन्युअस बॉडी, आणि सेकंडला म्हणायचं असिमेट्रिक कंटिन्युअस बॉडी. ठीक आहे, सिमेट्रिक आणि असिमेट्रिक काय फरक असतो बघा. आता बघा, हा मी आहे. ठीक आहे, माझी पूर्ण बॉडी ही सिमेट्रिक कंटिन्युअस बॉडी आहे. तुम्ही म्हणताल कसं काय? सांगतो. हे दोन डोळे, दोन कान, दोन हात, दोन पाय, दोन किडन्या, एक हृदय असतं. ठीक आहे, तुमची पूर्ण बॉडी ही कंटिन्युअस बॉडी आहे आणि सिमेट्रिक बॉडी आहे. आता बघा, हा दोन हात, हे सिमेट्रिक बॉडी आहे. कशामुळे सिमेट्रिक बॉडी आहे? इकडं जसं आहे सेम त्याची मिरर इमेज इकडं आहे, म्हणजे हे पूर्ण दोन हात ही कशी बॉडी झाली? सिमेट्रिक बॉडी. ठीक आहे, सिमेट्रिक बॉडीचं सेंटर ऑफ मास हे एक्झॅक्टली त्याच्या सेंटरला असतं. काय म्हटलं मी? नीट ऐका. सिमेट्रिक बॉडीचं सेंटर ऑफ मास एक्झॅक्टली त्याच्या सेंटरला असतं. ठीक आहे, सपोज करा हा सर्कल आहे, सपोज हा सर्कल आहे. सर्कल ही सिमेट्रिक बॉडी झाली. सर्कल ही कशी झाली? तुमची सिमेट्रिक बॉडी. मग एक लक्षात घ्यायचं, जगातल्या कुठल्याही सिमेट्रिक बॉडीचं सेंटर ऑफ मास हे त्याच्या सेंटरला असतं. काय म्हटलं मी? सिमेट्रिक बॉडीचं सेंटर ऑफ मास हे त्याच्या सेंटरला असतं. ठीक आहे, आता एक्झाम्पल बघा, हा सर्कल घेतला, किंवा ही मी रिंग घेतली, किंवा मी हे एक डिस्क घेतलं. ही काय तुमची सपोज करा डिस्क आहे. डिस्क कळते ना? डिस्क आपलं ताट म्हणजे एक डिस्क झाली. जेवायचं ताट हे काय झालं? डिस्क झाली. त्या जेवायच्या ताटाचं सेंटर ऑफ मास हे कुठं असतं? त्याच्या सेंटरला असतं. ठीक आहे, मग ह्या डिस्कचं सेंटर ऑफ मास कुठं असेल? इथं. सपोज करा मी स्क्वेअर घेतला,
सपोज करा मी स्क्वेअर घेतला, स्क्वेअर पण सिमेट्रिक बॉडी आहे, त्याचं पण सेंटर ऑफ मास कुठं असेल, त्याच्या सेंटरला असेल. ठीक आहे. आता बघा कंटिन्युअस बॉडीचं सेकंड टाईप कोणता आहे? कंटिन्युअस बॉडीचा सेकंड टाईप कोणता आहे? असिमेट्रिक कंटिन्युअस बॉडी. कंटिन्युअस बॉडीचे दोन टाईप्स आहेत, सिमेट्रिक कंटिन्युअस बॉडी आणि दुसरा असिमेट्रिक कंटिन्युअस बॉडी. ठीक आहे. आता बघा असिमेट्रिक कंटिन्युअस बॉडी कशी असते बघा. सपोज एक्झाम्पल दाखवतो मी तुम्हाला. एक्झाम्पल दाखवायला माझ्याकडे काही नाही आहे, डायरेक्ट मी बोर्डवरती दाखवतो. असिमेट्रिक कंटिन्युअस बॉडी, सेमी रिंग. मला सांगा ही सिमेट्रिक आहे का? ह्याच्या खालचा पार्ट नाही आहे ना, ह्याच्या खालचा पार्ट नाही आहे. ठीक आहे. म्हणजे ही कशी बॉडी झाली? असिमेट्रिक कंटिन्युअस बॉडी. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता बघा असिमेट्रिक कंटिन्युअस बॉडीचं सेंटर ऑफ मास काढण्यासाठी फॉर्म्युले यूज करावं लागतात, इंटिग्रेशन यूज करावं लागतं. ते कसं यूज करायचं, त्याचा फॉर्म्युला काय आहे ते तुम्हाला मी सांगत राहील. ठीक आहे. फर्स्ट एक्झाम्पल असिमेट्रिक कंटिन्युअस बॉडीचं सेमी रिंग. ह्या सेमी रिंगचा सेंटर ऑफ मास सेंटरला नसतो. का नसतो? कारण ही असिमेट्रिक बॉडी आहे. ठीक आहे. ह्याचं सेंटर ऑफ मास हे असतं 2r/π ठिकाणी. 2r/π बघा. आता ह्या डिस्कत रेडियस कोणती आहे? डिस्कची रेडियस r आहे. ह्या डिस्कचं सेंटर ऑफ मास कुठे आहे म्हणताय ते? 2r/π, म्हणजे इथं कुठेतरी येईल. लक्षात, डिस्क सेंटर ऑफ मास कुठे येईल? इथं कुठेतरी येईल. ठीक. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा, सेमी डिस्क. ही झाली सेमी रिंग. आता ही झाली तुमची सेमी डिस्क. रिंग आणि डिस्क मधला फरक कळतो ना? रिंग, रिंग म्हणजे असं असतं, ही तुमची रिंग, आणि डिस्क म्हणजे कशी असते? अशी भरलेली असते पूर्ण. तुम्ही ताटाला, तुमचे जे देवाचे ताट असतं ना, त्याला जर तुम्ही अर्ध कापलात तर ते काय झालं? अर्ध कापलेलं सेमी डिस्क. ठीक आहे. रिंग म्हणजे काय? एक वायर सरळ असं अर्ध केलं की ते काय झालं? रिंग झालं. ठीक आहे. आता बघा सेमी डिस्कचं सेंटर ऑफ मास कुठं असतं? कुठं असतं सेंटर ऑफ मास सेमी डिस्कचं? 4r/3π ला. ठीक आहे. म्हणजे ते कुठेतरी येईल. सपोज करा इथं येत असेल, इथं असेल त्याचं सेंटर ऑफ मास. ठीक आहे. सेमी डिस्कचं सेंटर ऑफ मास कुठं असतं? 4r/3π. r काय तुमची रेडियस आहे, त्या डिस्कची रेडियस आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा सॉलिड हेमिस्फिअर. आता सॉलिड हेमिस्फिअर म्हणजे असतं काय बघा, हा बॉल आहे, हा पूर्ण बॉल आहे. त्या बॉलला जर मी अर्ध्यातून कापलं, ह्या बॉलला जर मी अर्ध्यातून कापलं, हा पूर्ण भरलेला आहे ना, म्हणजे काय झाला? सॉलिड. ठीक आहे. ह्या बॉलला, ह्या स्पेअरला जर मी अर्ध्यातून कापलं तर काय तयार होतं? सॉलिड हेमिस्फिअर. ठीक आहे. मग ह्या अर्ध्या कापलेल्या बॉलचं सेंटर ऑफ मास कसं काढायचं किंवा कुठं असतं ते? सेंटर ऑफ मास 3r/8 असतं. ठीक आहे. 3r/8 म्हणजे हे इथं कुठंतरी येईल, 3r/8. लक्षात, हे सगळं एक्स ॲक्सिस वरती आहे. म्हणजे याचा अर्थ तुमचं जे हे जे सॉलिड हेमिस्फिअर आहे ते असं मी एक्स ॲक्सिस वरती ठेवलं आहे. असं हे तुमचं एक्स ॲक्सिस आहे, हे तुमचं वाय ॲक्सिस आहे. ठीक आहे. सॉलिड हेमिस्फिअरचा सेंटर ऑफ मास कुठं आहे? 3r/8. सपोज करा तो इथं कुठेतरी येत असेल, म्हणून मी काय लिहिलंय? एक्स. कारण तुम्ही कशावरती ठेवलाय? एक्स वरती ठेवलाय. ह्याचा वाय कॉर्डिनेट काय येईल का? याचा काहीच नाही येणार. ठीक आहे. लक्षात. त्यानंतर बघा हॉलो हेमिस्फिअर. हॉलो हेमिस्फिअर तुमचा जो खेळायचा बॉल असतो ना लबराचा, त्याला जर तुम्ही अर्ध्यातून कापलात, जे अर्ध तयार होतं ना, त्याला काय म्हणायचं? हॉलो हेमिस्फिअर. आपण लहान असताना बॉल फुटला तरी बॉल फुटून पुन्हा त्याचे खेळायचो, म्हणजे हॉलो हेमिस्फिअरनं आपण खेळत होतो. ठीक आहे. त्या हॉलो हेमिस्फिअरचा सेंटर ऑफ मास कुठं असतं? r/2 ला. ठीक आहे. r/2. सपोज करा हा हॉलो हेमिस्फिअर आहे, त्याचं सेंटर ऑफ मास r/2. ही रेडियस किती तुमची? ही पूर्ण r रेडियस आहे. रेडियसच्या अर्ध, रेडियसच्या अर्ध म्हणजे इथं तुमचं काय असेल? सेंटर ऑफ मास. लक्षात, हॉलो हेमिस्फिअरचं सेंटर ऑफ मास कुठं असतं? r/2 ला. त्यानंतर बघा सॉलिड कोन. ठीक आहे. आता कोन बघा, हा कोन करून दाखवतो तुम्हाला मी. हा कोन तुमचा, ह्या कोनचं सेंटर ऑफ मास कुठं असतं? h/4 ला.
h/4ला याचा अर्थ हे तुमचा कोन आहे, त्या कोनची हाईट h आहे, त्याच्या h/4ला सपोज करा हाईट आहे तुमची 10/4ला तुमचं काय असेल सेंटर ऑफ मास. कुणाचं? सॉलिड कोनचं. सॉलिड म्हटलं की तो कोन भरलेला असेल. आईस्क्रीमचं कोन बघितलं ना, त्यामध्ये आईस्क्रीम भरलेली असते. जर तो कोन रिकामा असेल तर त्याला आपण काय म्हणतो? हॉलो कोन. त्याच्यामध्ये तुम्ही जर आईस्क्रीम भरलात की तो काय झाला? सॉलिड कोन. तशा सॉलिड कोनचं सेंटर ऑफ मास कुठं असतं? h/4ला. ठीक आहे. त्यानंतर बघा हॉलो कोन. हॉलो कोन म्हणजे रिकामा कोन. त्याचं सेंटर ऑफ मास कुठं असतं? h/3ला. आलं लक्षात? आता ह्या सगळ्यांपैकी सेमी रिंग, सेमी डिस्क, सॉलिड हेमिस्फिअर, हॉलो हेमिस्फिअर, सॉलिड कोन, हॉलो कोन, ह्या सगळ्यांपैकी आजपर्यंत नीटमध्ये काहीच विचारलं नाही. परंतु एम्समध्ये 2 सेंटर ऑफ मास विचारलेत आजपर्यंत. एम्समध्ये विचारलेत याचा अर्थ ते पुढच्या वर्षी नीटमध्ये विचारू शकतात. ठीक आहे. एम्समध्ये आत्तापर्यंत सॉलिड हेमिस्फिअर आणि हॉलो हेमिस्फिअर हे तुम्हाला एम्सच्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन बुक्समध्ये दिसतील. मला वाटतं हे एम्स. ठीक आहे. हे 2002ला हा क्वेश्चन विचारला होता आणि हा क्वेश्चन एम्स 2008लाच काहीतरी विचारलेला आहे. ह्या सगळ्यापैकी 2 क्वेश्चन आजपर्यंत एम्समध्ये विचारलेत. ते नीटमध्ये आता पुढच्या वर्षी येऊ शकतात. ठीक आहे. त्यामुळं सेमी रिंगचं सेंटर ऑफ मास लक्षात ठेवावं लागेल, सेमी डिस्कचं लक्षात ठेवावं लागेल, सॉलिड हेमिस्फिअरचं लक्षात ठेवावं लागेल, हॉलोचं लक्षात ठेवावं लागेल, सॉलिड कोनचं, हॉलो कोनचं लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. तुम्ही म्हणताल सर काय आम्ही आईन्स्टाईन वगैरे आहेत का हे सगळं लक्षात ठेवायला? एक मी ट्रिक सांगल, ती ट्रिक लक्षात ठेवायची आणि त्या ट्रिकवरून ह्या सगळ्यांचे सेंटर ऑफ मास लक्षात ठेवायचे. लक्षात? आता ट्रिक ऐका की ह्या सगळ्यांचे सेंटर ऑफ मास कसे लक्षात ठेवायचे. ट्रिक लिहून घ्या खाली. आता ट्रिक न्यूटन फिजिक्स क्लासेसची ट्रिक लिहून घ्या की सगळ्या असिमेट्रिक बॉडीचे सेंटर ऑफ मास लक्षात कसे ठेवायचे. ठीक आहे. ट्रिक काय आहे बघा. सिनेमा टाइम ऋतिक रोशन श्रीदेवी. ठीक आहे. काय म्हटलं मी? सगळ्या असिमेट्रिक बॉडीचे सेंटर ऑफ मास कसे लक्षात ठेवायचे? एकच वाक्य लक्षात ठेवायचं. सिनेमा टाइम ऋतिक रोशन श्रीदेवी. सिनेमा टाइमच्या वेळेस ऋतिक रोशन श्रीदेवीला घेऊन गेला कोपऱ्यातली सीट पकडायला. लिहा खाली आता सिनेमाचं C. ठीक आहे. टाइमचं T. लक्षात? ऋतिक रोशनचं H, रोशनचं R, त्यानंतर श्रीदेवीचं S आणि Dचं D. काय म्हटलं मी? सगळ्यांचे सेंटर ऑफ मास कसे लक्षात ठेवायचे? सिनेमा टाइम ऋतिक रोशन श्रीदेवी. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये बघा आता काय करायचं? इथं 2, 3, 4 करायचं. ठीक आहे. मग इथं पण करायचं 4, 3, 2 झालं. त्यानंतर इथं करायचं पाय, इथं करायचं 8 पाय आणि इथं करायचं 3 पाय. ठीक आहे. त्यानंतर इथं करायचं H, इथं करायचं H, इथं करायचं R, 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 R. समजलं? सिनेमा टाइम ऋतिक रोशन श्रीदेवी. ठीक आहे. आता बघा सॉलिड C म्हणजे काय? कोन. कोनचं सेंटर ऑफ मास, सॉलिड कोनचं सेंटर ऑफ मास किती येतं? h/4. C म्हणजे काय? कोन. T म्हणजे काय बघा? T म्हणजे ट्रायंग्युलर प्लेट आणि ट्रायंग्युलर प्लेट म्हणजे कोण असतो? हॉलो कोन म्हणजे कोण? ट्रायंग्युलर प्लेट. ठीक आहे. हे झालं तुमचं हॉलो कोन. त्याला आपण म्हणतो ट्रायंग्युलर प्लेट. दुसरं नाव काय त्याला? ट्रायंग्युलर प्लेट. त्यानंतर H काय झालं बघा तुमचं? हॉलो हेमिस्फिअर. सेमी
हॉलो हेमिस्फिअर, हॉलो हेमिस्फिअर झालं. हॉलो हेमिस्फिअरचं सेंटर ऑफ मास कुठं असतं? r/2 ला, r/2 झालं. हे झालं, हे झालं, हे झालं. त्यानंतर बघा आर, आर काय तुमचं? आर काय तुमचं? रिंग. कुठे रिंग? इथं आहे. आर म्हणजे काय झालं तुमचं? रिंग. त्यानंतर यस म्हणजे काय झालं तुमचं? सॉलिड हेमिस्फिअर. एस झालं तुमचं सॉलिड हेमिस्फिअर, हेमी आणि स्फिअर. आणि देवीबाईचं डी हे काय झालं तुमचं? काय झालं? डिस्क. हे काय झालं तुमचं? डिस्क. लक्षात. प्रत्येक बॉडीचे सेंटर ऑफ मास कसे लक्षात ठेवायचे? सिनेमा टाइम, ऋतिक रोशन, श्री देवी. ठीक आहे, असे लक्षात ठेवून द्यायचं. लिहून घ्या पटकन आता. सगळ्यांचं बरोबर आहे का बघा? कोनचं h/4 आहे का? ठीक आहे. त्यानंतर ट्रँग्युलर प्लेट किंवा हॉलो कोनचं h/3. त्यानंतर हॉलो हेमिस्फिअरचं r/2 आहे का? त्यानंतर रिंगचं 2r/4 2r/π आहे. त्यानंतर सॉलिड हेमिस्फिअरचं 3r/8 3r/8 पाय आहे इथं, 3r/8 तिथं पाय करा. त्यानंतर सॉलिड हेमिस्फिअरचं 3r/8 पाय. त्यानंतर सॉलिड डिस्कचं 4r/3 पाय. ठीक आहे. हे झालं तुमचं जे काही तुमचे फिक्स आहेत असिमेट्रिक बॉडी, त्यांचं सेंटर ऑफ मास कसं काढायचं ते. ठीक आहे. मी एक एक्झाम्पल घेईल की जे एक्झाम्पल नीटमध्ये विचारलं आहे. एखादी बॉडी दिली ती तुम्हाला नीटमध्ये अशी, आणि त्या बॉडीचं सेंटर ऑफ मास काढा म्हटलं होतं. ती बॉडी कंटिन्युअस होती. ठीक आहे. दिलेल्या कंटिन्युअस बॉडीचं सेंटर ऑफ मास कसं काढायचं. ठीक आहे. खाली लिहा मेथड टू फाइंड सेंटर ऑफ मास ऑफ कंटिन्युअस बॉडी. एखादी कंटिन्युअस बॉडी दिली असेल, आता ह्या बॉडीचं तर कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला कळालं आहे. सिनेमा टाइम, ऋतिक रोशन, श्रीदेवी. ठीक आहे. ह्या सगळ्या बॉडीचं सेंटर ऑफ मास येऊन जाईल तुम्हाला. परंतु एखादी बॉडी अशी बॉडी दिली असेल तुम्हाला, आणि अशा बॉडीचं जर सेंटर ऑफ मास काढा म्हटलं, अशी कंटिन्युअस बॉडी दिली असेल आणि त्याचं जर सेंटर ऑफ मास काढा म्हटलं तर कसं काढायचं बघा. त्याची एक मेथड आहे. मेथड अवघड आहे, म्हणजे त्यामध्ये इंटिग्रेशन वगैरे यूज करावं लागतात. ठीक आहे. परंतु मी एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून देईल की जे नीटमध्ये आलेलं असेल, आणि त्यानंतर बाकी राहिलेले एक्झाम्पल, एकच एक्झाम्पल विचारलं आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका. मोस्ट 99% हेच विचारतील. सिनेमा टाइम, ऋतिक रोशन, श्रीदेवीच विचारतील. ठीक आहे. परंतु हे एक्झाम्पल कधी कधी येऊ शकतं. लिहा खाली आता मेथड टू फाइंड सेंटर ऑफ मास ऑफ कंटिन्युअस बॉडी. मेथड टू फाइंड सेंटर ऑफ मास ऑफ कंटिन्युअस बॉडी. ठीक आहे. मला सांगा, जर तुमच्याकडे एखादी डिस्क्रीट बॉडी असेल तर त्या डिस्क्रीट बॉडीचं सेंटर ऑफ मास तुम्ही कसं काढत होतात बघा. सपोज करा इथं एक बॉडी आहे, त्याचं मास आहे m1. इथं एक दुसरी बॉडी आहे, त्याचं मास आहे m2. ह्या बॉडीचे कोऑर्डिनेट आहेत x1, y1. ह्या बॉडीचे कोऑर्डिनेट आहेत x2, y2. ठीक आहे. ह्या दिलेल्या दोन बॉडीचं, ही डिस्क्रीट बॉडी आहे, मान्य आहे मला. ह्या दोन बॉडीचं सेंटर ऑफ मास तुम्ही कसं काढत होतात? कोणता फॉर्म्युला यूज करायचं? सेंटर ऑफ मास, सपोज करा सेंटर ऑफ मास इथं कुठेतरी आहे, त्या सेंटर ऑफ मासचे कोऑर्डिनेट काय असतील? XCOM हा सेंटर ऑफ मास, आणि दुसरा कोऑर्डिनेट काय असेल? YCOM. ह्या सेंटर ऑफ मासचे कोऑर्डिनेट तुम्ही कसे काढत होतात? XCOM इज इक्वल टू m1 x1 प्लस m2 x2 डिवाइड बाय m1 प्लस m2. ठीक आहे. त्यानंतर ह्या सेंटर ऑफ मासचा y कोऑर्डिनेट तुम्ही कसं काढत होतात? YCOM इज इक्वल टू m1 y1 प्लस m2 y2 डिवाइड बाय m1 प्लस m2. जर डिस्क्रीट बॉडी दिली असेल तर त्याचं सेंटर ऑफ मास तुम्ही ह्या फॉर्म्युलाचा यूज करून काढत होतात. ठीक आहे. सपोज करा जर तुम्हाला
मी असा एक रॉड दिला, असा एक तुम्हाला मी रॉड दिला आणि ह्या रॉडचं जर मी तुम्हाला म्हटलं की सेंटर ऑफ मास काढा, रॉड म्हणजे सपोज करा हा रॉड आहे, हा रॉड कशी बॉडी आहे, कंटिन्युअस बॉडी आहे. मग ह्या कंटिन्युअस बॉडीचं सेंटर ऑफ मास कसं काढायचं बघा, त्यासाठी स्पेशल मेथड आहे, ती मेथड यूज करायची. ठीक आहे. आता बघा ह्या रॉडचं सेंटर ऑफ मास काढण्यासाठी सगळ्यात अगोदर काय करायचं, ह्या रॉडचा ओरिजिन कन्सिडर करायचा. सपोज करा ही ओरिजिन आहे, इथं काय असणार मग 0. ठीक आहे. ह्या रॉडला सगळ्यात अगोदर छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाइड करायचं. सपोज करा हे असेल तुमचं DM1, छोट्या छोट्या मासमध्ये डिवाइड करायचं. जसं हे मास होते ना छोटे छोटेसे आहे, तसं ह्या रॉडच्या प्रत्येक पार्टला छोट्या छोट्या मासमध्ये डिवाइड करायचं. हा सपोज करा DM1, इथून याचं डिस्टन्स आहे x1. ठीक आहे. हा सेकंड पार्ट, हा सपोज करा हा आहे तुमचा DM3 आणि ह्याचं इथून इतकं डिस्टन्स आहे x3. ठीक आहे. असं छोट्या छोट्याला तुम्ही डिवाइड करायला लागेल, कारण हा फॉर्म्युला यूज करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. मग तुम्ही सेंटर ऑफ मास कसं काढणार ह्या रॉडचं, XCOM इज इक्वल टू मास, सेम हाच फॉर्म्युला यूज करायचं. काय असतं, मास इंटू डिस्टन्स. एक्स कोऑर्डिनेट काढताना ह्या रॉडच्या सेंटर ऑफ मासचा एक्स कोऑर्डिनेट काढताना. ठीक आहे. हा रॉड मी असं एक्स ॲक्सिसवरती ठेवला. ठीक आहे. मग ह्याचा रॉडचं सेंटर ऑफ मास काढताना मी कसं करणार, DM1 इंटू डिस्टन्स किती आहे त्याचं x1 प्लस दुसरा DM3 डिस्टन्स किती आहे x3 प्लस असं डॅश करत जाणार. ठीक आहे. आणि खाली प्रत्येक मासचं ॲडिशन डॅश लक्षात, असं तुम्ही करू शकतात. ठीक आहे. आता बघा इथं, आता ह्याच फॉर्म्युलेला मी कसं लिहितो बघा, सेंटर ऑफ मास ऑफ दिस रॉड. आता ह्यालाच मी कसं लिहितो बघा, मला सांगा, हे तुम्ही सगळे छोटे छोटे मास ॲड करायला लागलात. इथलं छोटंसं मास, त्यानंतर तुम्ही इथे एक छोटंसं मास घेताल, त्यानंतर इथे एक तुम्ही छोटंसं मास घेताल. सपोज करा इथं DM2 घेताल, इथं घेताल तुम्ही DM3. ठीक आहे. असे सगळे छोटे छोटे मास, सगळे छोटे छोटे मास तुम्ही ॲड करायला लागलात. ठीक आहे. म्हणजेच ॲड करायला लागलात. मग ॲड आपण कशामध्ये करत असतो, इंटिग्रेशनमध्ये करत असतो. छोट्या छोट्या मासला आपण ॲड करायला लागलो. म्हणजे मी सिम्पल असं लिहू शकतो इथं, इंटिग्रेशन ऑफ DM. मी सगळ्या छोट्या छोट्या मासला मी ॲड करायला लागलो, म्हणजेच मी काय लिहिणार, मी इंटिग्रेशन ऑफ DM. ठीक आहे. त्यानंतर बघा आता वरी DMx1 ही एक क्वांटिटी आहे, त्यानंतर DM3x3, DM2 पण घेऊ शकतात तुम्ही, असं काही नाही आहे. ही क्वांटिटी ह्या सगळ्या छोट्या छोट्या क्वांटिटी तुम्ही ॲड करायला लागलात. मी काय करतो, एक इथे अशी क्वांटिटी घेतो, तिचं नाव टाकतो मी DM. तिचं नाव काय टाकतो मी, DM. ठीक आहे. त्यानंतर इथून इतकं डिस्टन्स मी काय कन्सिडर करतो, x कन्सिडर करतो. ठीक आहे. मग मी तेवढी एकच क्वांटिटी लिहितो, XDM. ठीक आहे. आणि मी ह्या सगळ्या क्वांटिटी अशाच आहेत, एवढ्याच लेंथच्या आहेत ना. हे पण DM आहे, हे DM2 आहे, हे DM3 आहे, हे आहे. म्हणजे सगळ्या क्वांटिटी सारख्या आहेत. मला असे सगळे DM, छोटे छोटे DM मला काय करायचे आहेत, ॲड करायचे आहेत. मग मी काय करतो, इथं इंटिग्रेशन लावतो. ठीक आहे. इंटिग्रेशन मला कुठून कुठपर्यंत करायचं आहे, इथून इथपर्यंत करायचं आहे. सपोज करा त्या रॉडची लेंथ किती आहे, 0 पासून L पर्यंत. म्हणजे मला इंटिग्रेशन कुठून कुठपर्यंत करायचं आहे, 0 पासून L पर्यंत. आलं इथपर्यंत लक्षात. ठीक आहे. हे झालं तुमचा फॉर्म्युला टू फाइंड आउट द सेंटर ऑफ मास. खाली दिस इज, हे सगळं लक्षात जरी नाही आलं असेल तर डायरेक्टली हा फॉर्म्युला जरी लक्षात ठेवलात तरी काम चालून जाईल. ठीक आहे. त्यानंतर लिहा दिस इज फॉर्म्युला फॉर फाइंडिंग सेंटर ऑफ मास ऑफ कंटिन्युअस बॉडी. कुठल्याही कंटिन्युअस बॉडीचं सेंटर ऑफ मास कसं काढायचं, ह्या फॉर्म्युलेने काढायचं. इंटिग्रेशन XDM डिवाइड बाय इंटिग्रेशन DM. ठीक आहे. इथे रॉड होता म्हणून त्या रॉडची लिमिट काय लिहिले मी, 0 पासून L पर्यंत. ठीक आहे. 0 to L. आणि खाली पण मी मास, छोट्या छोट्या मासला मी ॲड करायला लागलो. कुठून कुठपर्यंत, 0 पासून L पर्यंत. दिस इज फॉर्म्युला फॉर फाइंडिंग कंटिन्युअस मास ऑफ सेंटर ऑफ मास ऑफ कंटिन्युअस बॉडी.
कंटिन्युअस बॉडी. ठीक आहे. आता ह्या रॉडचं मला सेंटर ऑफ मास काढायचं आहे. माझ्याकडे फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता बघा मी फॉर्म्युला कसा यूज करतो. हे तुम्हाला विचारलंय नीट 2003 मध्ये. नीट 2003 मध्ये प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन बघा, त्यामध्ये एकच क्वेश्चन विचारलाय. 32 वर्षामध्ये एकच क्वेश्चन विचारलाय. ठीक आहे. आणि एम्सनं 2 क्वेश्चन विचारलेत. ठीक आहे. लक्षात. आता मे बी एम्सचे क्वेश्चन नीटमध्ये येतील, नीटचे क्वेश्चन एम्समध्ये जातील. आलं इथपर्यंत. ठीक आहे. आता बघा ह्या रॉडचं मला सेंटर ऑफ मास काढायचं आहे. रॉड कंटिन्युअस बॉडी आहे आणि कंटिन्युअस बॉडीचं सेंटर ऑफ मास कसं काढलं जातं, ह्या फॉर्म्युलेचा यूज करू. ठीक आहे. आता बघा आणखी एक खाली टर्म लिहा, लिनियर मास डेन्सिटी. लिनियर मास डेन्सिटी कशाने दाखवतो आपण, लॅम्डानं. लिनियर मास डेन्सिटी. सेंटर ऑफ मास काढताना आणखी एक टर्म लक्षात ठेवावं लागते, लिनियर मास डेन्सिटी. लिनियर मास डेन्सिटी हे नेमकं असतंय काय बघा, मास पर युनिट लेंथ, मास पर युनिट लेंथ इज कॉल्ड लिनियर मास डेन्सिटी. आता माझा हात दुखायला त्यामुळे LMD लिहून टाकतो मी. ठीक आहे. मग लिनियर मास डेन्सिटी इज इक्वल टू काय येत असतं बघा, मास पर युनिट लेंथ. ह्या रॉडची लिनियर मास डेन्सिटी कशी काढली जाते, रॉडचं मास डिवाइड बाय रॉडची लेंथ. ह्या दोघांच्या रेशोला काय म्हणायचं, लिनियर मास डेन्सिटी. आता लिनियर मास डेन्सिटी नेमकं असते काय बघा. ठीक आहे. ह्याचा मिनिंग काय सांगतो मी बघा. आता ह्या रॉडच्या, हा जो रॉड आहे, ह्या रॉडच्या पर युनिट लेंथला, रॉडच्या पर युनिट म्हणजे एक मीटर किंवा 1 सेंटीमीटर, 1 मिलीमीटर, काय पकडायचं ते पकडा. 1 मीटर लेंथ एवढ्या रॉडमध्ये किती मास आहे, 1 मीटर लेंथ एवढ्या रॉडमध्ये किती मास आहे, हे आपल्याला कोण सांगतं, लिनियर मास डेन्सिटी. ठीक आहे. 1 मीटर रॉडच्या लेंथमध्ये किती मास आहे, तुम्ही जर म्हटलात ना की लॅम्बडा इज इक्वल टू, सपोज करा तुम्ही म्हटलात की लॅम्बडा इज इक्वल टू 3, लॅम्बडा इज इक्वल टू 3 kg पर युनिट लेंथचं युनिट काय असतं, मीटर. याचा अर्थ काय झाला की 1 मीटर लेंथच्या रॉडमध्ये किती मास आहे, 3 किलोग्रॅम. 1 मीटर युनिट एवढ्या लेंथ एवढ्या रॉडमध्ये किती मास आहे, 3 किलोग्रॅम. लक्षात. लिनियर मास डेन्सिटी ही झाली त्याची कन्सेप्ट. ठीक आहे. आता बघा ह्या रॉडसाठी लिनियर मास डेन्सिटी कशी असेल, M/L. ठीक आहे. आता मी काय घेतलंय, मी असा एक छोटासा तुकडा घेतलाय, असा DM वाला तुकडा घेतलाय मी. त्या रॉडचा मी छोटासा तुकडा घेतलाय आणि ह्या छोट्याशा तुकड्याचं मास किती आहे, DM. ह्या छोट्याशा तुकड्याची लेंथ किती असेल, dx. इथून इतकी लेंथ किती तुमची, x आहे. मग ह्या छोट्याशा तुकड्याची लेंथ किती असेल, ह्या छोट्याशा तुकड्याची लेंथ dx. ठीक आहे. मग ह्या छोट्याशा तुकड्यासाठी लिनियर मास डेन्सिटी काय असेल मग, dm/dx. ठीक आहे. ह्या छोट्याशा तुकड्यासाठी लिनियर मास डेन्सिटी काय असेल, dm/dx. छोटंसं मास, छोटीशी लेंथ. ठीक आहे. मग ह्या रॉडचं मला सेंटर ऑफ मास काढायचं आहे. आता मी कसं यूज करतो बघा, वी नो सेंटर ऑफ मास कसं काढायचं, XCOM इज इक्वल टू, ह्या रॉडची लिमिट कशी घ्यायची, 0 पासून L पर्यंत, 0 to L. ठीक आहे. एक्सला x, त्यानंतर डीएमला dm डिवाइड बाय इंटिग्रेशन dm. युनिट काय लिहिणार मी, लिमिट काय लिहिणार मी, 0 to L. का 0 to L लिहिले, कारण रॉडची लेंथ कुठून कुठपर्यंत, 0 पासून L पर्यंत. ठीक आहे. आता बघा इथे मी काय करतो बघा, ह्या dm इज इक्वल टू, ह्या इक्वेशनवरून मी असं लिहू शकतो, dm इज इक्वल टू लॅम्बडा dx. ठीक आहे. म्हणजेच मी इथे काय लिहितो बघा, आता 0 to L, एक्सला x, dmला मी कुणाच्या फॉर्ममध्ये लिहायला लागलो,
डी एक्सच्या फॉर्ममध्ये लिहायलो. मी कसं लिहिणार? ह्या फॉर्म्युलाचा यूज करून मी लिहिणार. ठीक आहे, म्हणजे इथे मी काय लिहिणार? लॅमडा डी एक्स डिवाइड बाय डी एम 0 to L डी एम. ठीक आहे, मग आता हे सॉल्व करा, तुम्हाला ह्या रॉडचं सेंटर ऑफ मास भेटून जाईल. ठीक आहे, अवघड आहे, थोडं अवघड वाटतं, परंतु हळूहळू सोपं होत असतं, पुन्हा टेन्शन नसतं घ्यायचं. ठीक आहे, 0 आता हे सॉल्व करा. लॅमडा कॉन्स्टंट आहे, बाहेर घ्या. लॅमडा कॉन्स्टंट आहे, त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. इंटिग्रेशन कसं काढायचं काय आहे ते शिकवलं आहे. आंबेजोगाईतले असे एक क्लासेस आहेत की त्यांनी इंटिग्रेशनच शिकवलं नाही. अशा लोकांचे महान आहेत. इंटिग्रेशन नाही शिकलं तर फिजिक्समधला नीटमधला एकही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसतो. ठीक आहे, लॅमडा बाहेर घ्या. मग काय येतं बघा इथं, 0 to L x dx डिवाइड बाय 0 to L dm. ठीक आहे, इक्वल टू. ठीक आहे, इथपर्यंत आलात. त्यानंतर बघा आता हे डीएम मी सगळे छोटे छोटे डीएम ॲड करायला लागलो. म्हणजेच मी इथं काय लिहू शकतो? कॅपिटल एम. ठीक आहे, डीएम 0 पासून L पर्यंत मी सगळे छोटे डीएम ॲड करायला लागलो. म्हणजे मला टोटल मास मिळून जाईल. म्हणजे काय येईल माझं मास? टोटल मास एम. त्यानंतर इथं एक्सचं इंटिग्रेशन काय येत असतं? एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2 लिमिट 0 to L. ठीक आहे, त्यानंतर इंटिग्रेशनचे लिमिट इक्वेशनमध्ये पुट करायचे. कसे पुट करायचे? एकदा अप्पर लिमिट पुट करायचं मायनस लोअर लिमिट पुट करायचं. ठीक आहे, मग काय येतं बघा, लॅमडा एकदा अप्पर लिमिट पुट करा, त्याच्यामध्ये L स्क्वेअर बाय 2 मायनस त्या इक्वेशनमध्ये लोअर लिमिट पुट करा. लोअर म्हणजे कोण? 0, एक्सच्या ठिकाणी 0. ठीक आहे, डिवाइड बाय एम. आलं इथपर्यंत? म्हणजे तुमचं काय येतं बघा आता, हे लॅमडा L स्क्वेअर डिवाइड बाय 2 डिवाइड बाय एम. एमच्या ऐवजी मी काय पुट करतो बघा, एमच्या ऐवजी मी असं पुट करतो, Lला इकडे घेऊन जातो, लॅमडा L. मग इथं पुट करा लॅमडा L. एमच्या ऐवजी मी काय पुट केलं? लॅमडा L. त्यानंतर हे लॅमडा कॅन्सल झालं. म्हणजे तुमचं सेंटर ऑफ मास किती आलं बघा? L/2. त्या रॉडचं सेंटर ऑफ मास कुठं असेल? L/2ला. L/2ला म्हणजे काय? सपोज ही L लेंथचा रॉड असेल तर L/2 म्हणजे कुठं? अर्ध येईल इथं. ह्या ठिकाणी त्या रॉडचं काय असेल? सेंटर ऑफ मास असेल. ठीक आहे, असा एकच वेळेस प्रॉब्लेम नीटमध्ये विचारला आहे. ठीक आहे, त्यामुळे जर समजलं नसेल किंवा जमलं नसेल प्रॉब्लेम तर 1-2दा प्रॅक्टिस करा, तो येऊन जाईल. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला जेवढे काही नीटमध्ये एक्झाम्पल्स आलेत तेवढे एक्झाम्पल मी तुम्हाला स्टेप बाय घेत राहील. अभ्यास करत राहा.